नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नुकत्याच आलेल्या कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळ सेवेच्या रिक्त पदांच्या भरतीबाबत आपण हा व्हिडिओ पाहत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कनिष्ठ लेखापाल या पदाकरिता कोणती शैक्षणिक अर्हता विचारलेली आहे, सोबतच परीक्षेचे स्वरूप काय राहणार आणि अभ्यासक्रमामध्ये काय काय विचारलेले आहे. चला तर पाहूया. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की mahakosh.maharashtra.gov.in या पोर्टलवर जर तुम्ही गेले तर होमवरून करिअर जर सिलेक्ट केले तर तुम्हाला सर्वच विभागातील आलेल्या जाहिराती एकाच ठिकाणी मिळेल. ठीक आहे. जसे इथे पहा, कनिष्ठ लेखापाल संवर्गातील सरळ सेवेच्या रिक्त पदांच्या भरतीची अमरावती विभाग, इथे नाशिक विभाग, इथे छत्रपती संभाजीनगर विभाग, इथे नागपूर विभाग, इथे आहे पुणे विभाग आणि सोबतच आपण कोकण विभागातसुद्धा जाहिरात आलेली आहे. इथे ऑप्शन दिलेलं आहे ॲप्लिकेशन लिंक आणि ॲडव्हर्टाइजमेंट PDF. तर कोणत्याही विभागाचा फॉर्म भरताना तुम्ही आधी जाहिरातची PDF ही नक्की वाचावी, जेणेकरून तुमचे प्रत्येक पॉईंट हे क्लिअर होतात. ठीक आहे. आपण जवळपास सर्वच पॉईंट क्लिअर करणार आहेत, पण तरीसुद्धा तुमच्याकडून सुद्धा एकदा ती वाचल्याच गेली पाहिजे, जेणेकरून आपण जी भरतीची एक्झाम देत आहे त्याबद्दल आपल्याला पॉईंट टू पॉईंट माहीत असणे आवश्यक आहे. तर इथे ॲप्लिकेशन लिंक दिलेली आहे. इथे जर तुम्ही क्लिक हिअर केले तर तुम्हाला या प्रकारचे पोर्टल पाहायला मिळेल, जिथे तुम्हाला क्लिक हिअर टू रेफर ॲडव्हर्टाइजमेंट, न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉग इन असे 3 ऑप्शन मिळेल. इथे दिलेले असेल स्टार्ट डेट फ्रॉम, म्हणजे आपण फॉर्म कधीपासून तर कोणत्या दिवसापर्यंत भरू शकतो. जसे इथे दिलेले आहे की 29 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. तर इथे पहा, इथे न्यू रजिस्ट्रेशन क्लिक केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि नंतरच तुम्ही जे थर्ड ऑप्शन आहे, जर तुमचे काही झाले असतील पेमेंट वगैरे तर त्यासाठी तुम्ही ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन करू शकता. ठीक आहे. हे आपण पाहिलं फक्त कशाप्रकारे आपण कुठून फॉर्म भरणं सुरू करू शकतो. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि त्या फॉर्ममध्ये काय काय विचारलेले आहेत याकरता आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊ. तर पहा पुढे, कनिष्ठ लेखापाल या पदाकरता तुम्हाला परीक्षा शुल्क भरावे लागेल, ज्यामध्ये परीक्षा शुल्क दिलेलं आहे. खुला प्रवर्ग असेल तर 1000 रुपये आणि राखीव प्रवर्ग असेल तर 900 रुपये. यामध्ये पॉईंट टू पॉईंट लक्षात घ्या की सदर भरती प्रक्रियेत खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क आकारले जाणार असून सदर परीक्षा शुल्क ना परतावा राहील, म्हणजे नॉन रिफंडेबल राहील. म्हणजे तुम्ही एकदा जर पेमेंट केले की ते तुम्हाला वापस मिळणार नाही. नंतर पहा, माजी सैनिक जर असाल तर याच्यासाठी परीक्षा शुल्कात सूट राहणार आहे. उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. म्हणजेच तुमची जर खुला प्रवर्ग असेल तर 1000 रुपये हे परीक्षा शुल्क राहणार आणि 1000 रुपये पेमेंट करताना तुम्हाला ATMद्वारे किंवा UPIद्वारे किंवा नेट बँकिंगद्वारे तुम्ही जर पेमेंट करत असाल तर त्याचे जर काही चार्जेस असतील ते तुम्हाला वेगळे द्यावे लागतील. ते जास्त काही नसतात, नॉमिनल असतात, पण द्यावे लागतील. ते आपल्या या परीक्षा शुल्काच्या व्यतिरिक्त असतात. नंतर पहा, उमेदवारांनी ई-पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण की तुम्ही जेव्हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जो पेमेंट करता त्याची PDF म्हणजे सॉफ्ट कॉपी ही आपल्याजवळ असायला पाहिजे आणि एक किंवा 2 प्रिंटआउट हे आपण काढायलाच हव्या. कारण की जेव्हा आपण पहा, पुढचाच पॉईंट आहे तो की जेव्हा परीक्षा शुल्क भरण्याबाबतची ई-पावती प्रत ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतीसोबत, म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरताय त्या फॉर्मच्या प्रिंटसोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कराल त्यावेळेस तुम्ही भरलेला फॉर्म आणि त्या फॉर्मसोबत तुम्ही केलेलं पेमेंट म्हणजेच परीक्षा शुल्क याचीसुद्धा पावती द्यावी लागेल. म्हणून हे अतिशय आवश्यक आहे की प्रतसुद्धा काढा फॉर्मची आणि पावतीची, सोबतच फॉर्म आणि पावतीची सॉफ्ट कॉपीसुद्धा PDF स्वरूपात तुम्ही तुमच्या जवळ असावी. म्हणजे जर तुमचे काढलेल्या प्रिंटसोबत जर काही झाले, खराब झाली किंवा फाटली तर तुम्ही पुन्हा ते प्रिंट काढू शकता. ठीक आहे. पहा पुढे, पहा आता या कनिष्ठ लेखापालकरता शैक्षणिक अर्हता सांगितलेली आहे की संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही शाखेची पदवी घेतलेली असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेल्या अन्य कोणतीही अर्हता. तर लक्ष ठेवायचे की तुम्ही कोणत्याही शाखेची जर पदवी घेतलेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. ठीक आहे. नंतर तांत्रिक अर्हतेमध्ये तुम्हाला आता इथं पहा,
इथं सर्वात आधी लक्षात घ्यायचे की किंवा दिलेले आहेत, म्हणजेच तुम्हाला एकतर मराठी 30 लागेल किंवा इंग्लिश 40 लागेल. आणि ते सुद्धा तुम्ही जर मॅन्युअल केले असेल तर मॅन्युअली किंवा कम्प्युटराईज टायपिंग केली असेल तर कम्प्युटराईज, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. नंतर पहा, शैक्षणिक व तांत्रिक अर्हता गणना करण्याचा दिनांक. प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक अर्हता व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की म्हणजेच आपण जो फॉर्म भरत आहे त्याची अंतिम दिनांक म्हणजे शेवटची तारीख जे असेल त्या शेवटच्या तारखेच्या आधी तुमचे पदवी पूर्ण असावे आणि तांत्रिक अर्हतेचे सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याजवळ असावे लागते, तेव्हाच तो तुम्ही फॉर्म भरू शकता. अपियर असाल तर तुम्ही भरू शकणार नाही. ठीक आहे. नंतर आहे संगणक अर्हता. तर संगणक अर्हता सर्वांनाच माहीत आहे काय विचारते तर MSCIT. पहा पुढे, परीक्षेचे स्वरूप व दर्जा. आता परीक्षा हे 4 विषयांची राहणार आहे. एक राहणार मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी. म्हणजेच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. मराठी आणि इंग्रजीसाठी आहे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 12वी. ठीक आहे. हा राहणार प्रश्नांचा दर्जा. आणि सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीसाठी पदवी हा प्रश्नांचा दर्जा राहणार आहे. प्रत्येक विषयासाठी तुम्हाला 25 प्रश्न दिले जातील. ठीक आहे. एकूण प्रश्नातील 100 आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण दिले जातील. म्हणजेच 25 प्रश्नांसाठी 50 गुण आणि असे 4ही विषय मिळून 200 गुणांची ही आपली परीक्षा होणार आहे. पुढे पहा, परीक्षा कालावधी 2 तास म्हणजेच 120 मिनिट असेल. परीक्षा सुरू होण्याच्या विहित वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. ठीक आहे. म्हणजेच परीक्षा जर 12 वाजता सुरू होत असेल तर तुम्हाला 12च्या 1 तास कमीत कमी आधी यावे लागेल, जेणेकरून तुम्हाला जसे दिलेलं आहे इथे की परीक्षा वेळ जरी 2 तास असली तरी उमेदवारास ओळख पटविणे, आवश्यक कागदपत्रे गोळा करणे, सूचना देणे या सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी उमेदवारास परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1 तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागेल. ठीक आहे. म्हणजेच पेपर 12 वाजता आहे तर आपण चाललो 11:15 वाजता अशाने चालणार नाही. ते तुम्हाला घेणार नाहीत, कारण की तुम्हाला सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचा आय कार्ड हे सर्व गोष्टी तिथे दाखवाव्या लागतात. त्यासाठी वेळ लागतो, म्हणून तुम्हाला कमीत कमी 1 तास आधी यावे लागेल. त्यातील नमूद केलेल्या पदासाठी एकूण 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील. मराठी विषयाची परीक्षा मराठी भाषेतून, इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून आणि सामान्य ज्ञान व अंकगणित म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची परीक्षा ही मराठी किंवा इंग्रजी तुम्ही दोन्हीपैकी कोणती सिलेक्ट करू शकता. कनिष्ठ लेखापाल पदासाठी एकच परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या दर्जाचा समान राहील, परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच 12वी राहणार आहे. नंतर पहा, संकेतस्थळावरून प्राप्त प्रवेशपत्राची PDF प्रत, हॉल तिकीट निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे याआधी आपण पाहिले की फॉर्मची प्रिंट, सेकंड म्हणजेच आपल्या भरलेल्या चलांची प्रिंट आणि आता हॉल तिकीटची सुद्धा प्रिंट हे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे, कारण की त्या तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस द्याव्या लागतात. तर उमेदवाराकडून प्रवेशपत्र हरवल्यास, गहाळ झाल्यास पुन्हा देण्यात येणार नाही. तसेच परीक्षा भरल्यावर PDF कॉपी उपलब्ध करून देता येणार नाही. तर तुम्ही जे काही तुमचे आय कार्ड असेल, चलान असेल, परीक्षेचा फॉर्म असेल भरलेला, तर त्याची सॉफ्ट कॉपी ही तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. ते तुम्ही लागेल तर Google ड्राईव्हवर सुद्धा सेव्ह करू शकता, जेणेकरून ते कोणत्याही आपण ईमेल लॉगिनद्वारे कुठेही ते कलेक्ट करू शकतो. पहा पुढे, कनिष्ठ लेखापाल पदासाठी उमेदवारांची निवड करताना मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत घेण्यात येणार नाही. म्हणजेच या परीक्षेला इंटरव्ह्यू नाही आहे. या भरतीमध्ये ऑनलाईन परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवड यादी तयार करण्यात येईल. परीक्षा कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच कम्प्युटरवर होणार आहे. प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
सत्र 1 ते अंतिम सत्र यामध्ये परीक्षेचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्यात काठिण्यता तपासण्यात येऊन त्यांचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व विद्यार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. तर पहा पुढे अभ्यासक्रम. आता पहिला विषय होता मराठी. मराठी विषयामध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह विचारते म्हणजे व्होकॅब्युलरी, वाक्यरचना विचारतात, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नसुद्धा राहतील. तर पहा इथे अभ्यासक्रम ठळक दिलेला आहे, विस्तृतमध्ये दिलेला नाही. तर तुम्हाला जर विस्तृतमध्ये अभ्यासक्रम पाहायचा असेल की मराठी या विषयावर नेमके कसे प्रश्न येतात किंवा कोणत्या कोणत्या घटकावर जास्त प्रश्न येतात यासाठी तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका वाचणे खूप महत्त्वाचे आहे. पण त्याआधी तुम्हाला मराठी व्याकरणाबद्दल माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे, फक्त प्रश्न वाचून आपण पेपर देऊ शकत नाही. तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण. आता व्याकरणामध्येच तुम्हाला जवळपास माहीत आहे की नामापासून क्रियाविशेषण अव्ययापर्यंत विचारल्या जाते. ठीक आहे, मग प्रयोग, समास, अलंकार हे सुद्धा गोष्टी त्यामध्ये विचारल्या जातात. नंतर आहे इंग्रजीमध्ये सेम कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज. ठीक आहे, सेम राहणार सर्व मराठी आणि इंग्रजीमध्ये. नंतर आहे सामान्य ज्ञान. तर सामान्य ज्ञान थोडा विस्तृतमध्ये दिलेला आहे. तर पहा, भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ इत्यादी. ठीक आहे, तर हे तुम्ही जे टॉपिक आहेत हे राज्यक्षेत्रामध्ये तुम्ही पाहू शकता आणि याला तुम्ही एक विस्तृतमध्ये अभ्यास करावा. कारण की सामान्य ज्ञान या विषयावर विस्तृतमध्ये प्रश्न खूपदा विचारलेले आहेत. विस्तृतमध्ये म्हणजेच प्रश्न ऑप्शन बेसवर राहणार आहेत, पण जास्त खोल किंवा एका विशिष्ट घटकाशी निगडीत ते विचारले जातात. तुम्ही जर झालेले प्रश्नपत्रिका पाहाल तर तुम्हाला हे कळून जाईल. नंतर आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. ठीक आहे, तर सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाजसुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती, वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी. या प्रकारे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यावर प्रश्न विचारले जाईल. महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागावर बदल, नद्या, पर्वत, पठारे, भूरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी सामाजिक भूगोल, लोकसंख्येचे स्थानांतर व त्याचे उगम आणि इष्ट स्थानातील म्हणजेच डेस्टिनेशन परिणाम. हे काही विस्तृतमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयाबद्दल सांगितलेले आहे. तर हे पॉईंट तर तुम्ही कराच, पण सोबतच विस्तृतमध्ये तुमचा महाराष्ट्राचा, भारताचा भूगोल हा झालेला पाहिजे. नंतर आहे पर्यावरण. पर्यावरणामध्ये मानवी विकास व पर्यावरण आणि त्यासोबतच इतर महत्त्वाचे पॉईंट आहेत. नंतर आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान. आता यामध्ये मुख्य दिलेले आहे जसं भौतिकशास्त्र. तर भौतिकशास्त्र म्हणून हा एक छोटासा टॉपिक नाही आहे. भौतिकशास्त्र तुम्हाला संपूर्ण प्रकरण वाचावं लागतील जेणेकरून तुम्हाला फिजिक्स समजेल. नंतर आहे रसायनशास्त्र, नंतर आहे प्राणीशास्त्र, नंतर वनस्पतीशास्त्र व दूरसंवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण या प्रकारचे पॉईंट दिलेले आहेत. तर तुम्हाला सामान्य ज्ञानसुद्धा या पॉईंटनुसार चालावे लागेल. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र यामध्ये खूप सारा विस्तृतमध्ये विज्ञान, सामान्य विज्ञान दिलेले आहे. ठीक आहे, पुढचं पहा अर्थशास्त्र. यामध्ये अर्थशास्त्र व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र. ठीक आहे, तर यामध्ये सुद्धा असे पॉईंट टू पॉईंट दिलेले आहेत. दिलेले आहेत, तुम्ही वाचून घ्या. तर चालू घडामोडी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. चालू घडामोडी प्रश्न म्हणजे येतातच. ठीक आहे, इथे जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजेच महाराष्ट्र, भारत आणि जग तिन्ही घटकावर चालू घडामोडीचे प्रश्न येतील. आता हे 25 प्रश्न आहेत सामान्य ज्ञानामध्ये. तर प्रत्येक 1-2 घटकाला मिळून प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आणि शेवटचा आहे सामान्य ज्ञानमध्ये माहिती अधिकार अधिनियम 2005 ॲज अपडेटेड. ठीक आहे, तर ॲज अपडेटेड म्हणजेच त्यामध्ये झालेले बदल यानुसार माहितीचा अधिकार अधिनियम
2005 हा वाचावा, हा नक्की वाचावा. आणि शेवटचा विषय आहे तो म्हणजेच बुद्धिमापन चाचणी, सामान्य बुद्धिमापन व आकलन. यामध्ये सरळ म्हटलेलं आहे की उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न, तसेच अंकगणित ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी. तर तुम्हाला बेसिक माहिती म्हणून हा अभ्यासक्रम दिलेला आहे, पण तुम्हाला त्या विषयाचा सखोल अभ्यास करणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुमचा कोणता पॉईंट सुटायला नको. ठीक आहे. जवळपास सर्व प्रकारची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर तुम्हाला यामध्ये सर्वात महत्त्वाचे कळले असेल की कागदपत्रे हे अतिशय महत्त्वाचे असतात. तर याला काळजीपूर्वक सांभाळून ठेवा किंवा ठीक आहे, याची प्रिंट काढा, प्लस याची सॉफ्ट कॉपीसुद्धा तुमच्याजवळ असू द्या. सेकंड म्हणजे अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला 4 विषय दिलेले आहेत. प्रत्येक विषयाला 25 प्रश्न आहेत आणि 25 प्रश्नांना प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. ठीक आहे. तर 50 गुणांचा एक विषय अशी तुमची 200 गुणांची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम हा विस्तृतमध्ये दिलेला आहे. तो विस्तृत न म्हणता तुम्ही तुमच्या विषयानुसारच हा विस्तृतपणे अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला त्यावर आलेले प्रश्न लवकर सोडवता येईल. आणि सोबतच PYQ म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे अतिशय महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला वाचावेच लागतील, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, कोणत्या टॉपिकवर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात हे कळेल. ठीक आहे. तर सर्वांनी काळजीपूर्वक फॉर्म भरायचा, फॉर्ममध्ये चुका नाही करायच्या आणि सोबतच अभ्याससुद्धा सुरू ठेवा. आणि तुम्हाला काही जरी प्रश्न पडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मी त्याचे तुम्हाला उत्तर देणार. ज्याप्रमाणे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास प्रत्येकाला त्यांना पडलेल्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे, त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण प्रत्येकांना त्यांच्या पडलेल्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.